शासनानं आमचे उपासमार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थेट वाहतुकीमुळं आमच्या हाताला काम राहिलेलं नाही काय. तर शासनानं माथाडी बोर्डानं रेट ठरवलेला त्या रेटनं आम्हाला हिकलं बी काम द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. आमचं थेट वाहतूक झाल्यामुळं जी एफशाहून गोदामला गाडी येत होती ती आम्ही हाताळून की गाडी खाली करून काढा करून थप्पी मारत होतो आणि तिथून दुकानदाराला भरत होतो. ते आता काम राहिलेलं नाही आमचं. आमच्यावर उपासमारीची वेळ यायला लागली, हाताला काम राहिलेलं नाही. आता मागणी काय? आता मागणी हीच की माथाडी बोर्डानं रेट ठरवलेला त्या रेट प्रमाणे आम्हाला हिकलं काम द्यावं. पोषण करताय, काय मागणी आहे तुमची? महाराष्ट्र शासनानं 2026 मध्ये शासकीय धान्य गोदामाचे टेंडरसाठी कॉन्ट्रॅक्टदार माल वाहतूक कॉन्ट्रॅक्टदारालाच हमाली सहित कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे. आम्ही 25 ते 30 वर्ष झालं गोदामात हमाली काम करतो, उतरय आणि भरायचं काम करतो. आता शासनानं नवीन टेंडर नियोजन काढलेलं आहे JR, आणि त्या JRमध्ये हमालाचा कुठंही उल्लेख नाही. त्या वाहतूक ठेकेदाराला थेट वाहतूक एक्साईड डेपोपासून ही थेट दुकानदारापर्यंत वाहतूक दिलेली आहे. त्याच्यामुळं आम्ही 25-30 वर्ष तिथं काम करतो. आता आमच्या हाताला काम राहिलेलं नाही. आमची या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे एकच विनंती आहे की आम्हाला आमचा रोजगार भेटावा, आम्हाला आमची हमाली भेटावा, जेणेकरून माथाडी महामंडळात आमची लिव्ही फंड सर्व्हिस तिथं जाईल. आता वाहतूक ठेकेदाराकडे जर गेलं तर ते आम्हाला कामच भेटत नाही.